नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी. हार्दिक पांड्या कधी त्याच्या भन्नाट खेळामुळे चर्चेत तर कधी वादामुळे चर्चेत. आता वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही हार्दिक आणि वाद हे समीकरण पुन्हा एकदा सुरू झालंय. यावेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आलाय. हार्दिक पांड्या T20 विश्वचषक जिंकल्यानंतर गर्लफ्रेंड माहिका शर्मा सोबत पाहायला मिळाला. मात्र यावेळी त्यानं आपल्या खांद्यावर तिरंगा घेत माहिका सोबत पप्पी झप्पी देखील घेतली. यामुळे तिरंग्याचा अवमान झाल्याचा आरोप करत वकील वाजेद खान यांनी पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार करत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण सध्या चर्चेत असलेला हार्दिक पांड्या कशी लाईफस्टाईल जगतो, त्याचं सध्याचं नेटवर्थ किती आहे आणि तो क्रिकेट सोडून इतर कोणत्या मार्गाने पैसे कमावतो, त्याची गर्लफ्रेंड माहिका शर्मा नेमकं काय काम करते आणि तिची नेटवर्थ किती आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण शोधणार आहोत. तर हार्दिक लक्झरी लाईफ जगतो. त्याचं गुजरातमधील वडोदरा येथे आलिशान पेंट हाऊस आहे, ज्यात खाजगी जिम, होम थिएटर आणि इतर अत्याधुनिक सोयी सुविधा असल्याची माहिती आहे. त्याची मुंबईत अपार्टमेंट आहे आणि तिची किंमत 30 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं. हार्दिक पांड्याकडे रोल्स रॉयल्स फॅन्टम, लॅम्बोर्गिनी हुराकान इहो, लॅम्बोर्गिनी उरुस SE, मर्सिडीज AMG G63 अशा महागड्या आणि आलिशान कारचं कलेक्शन आहे. त्याची सध्या 2026 मध्ये 95 कोटी ते 110 कोटी रुपये संपत्ती असल्याची माहिती आहे. हार्दिक क्रिकेट, जाहिराती आणि बिझनेसमधून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावतो. आता आपण त्याची गर्लफ्रेंड माहिका काय काम करते हे पाहूया. माहिका शर्मा हे भारतीय फॅशन इंडस्ट्रीमधील एक ओळखीचं नाव. तिनं मनीष मल्होत्रा, अनिता डोंगरे, रितू कुमार आणि तरुण तहलियानी यांसारख्या भारतातील दिग्गज फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केला आहे. तिला 2024 मध्ये इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये मॉडेल ऑफ द इयर या पुरस्कारानं सन्मानित देखील करण्यात आलं होतं. माहिकानं विवेक ओबेरॉयच्या PM नरेंद्र मोदी या चित्रपटात एक लहानशी भूमिका देखील केली होती. आता 2026च्या आकडेवारीनुसार माहिकाची एकूण संपत्ती जवळपास 3 ते 3.5 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतं. माहिका जाहिरातीतून मोठ्या प्रमाणावर पैसे कमावते. तसंच ती फॅशन शो, शूट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कमाई करते. मात्र सध्या सोशल मीडियावर हार्दिक पांड्या गर्लफ्रेंड माहिका सोबत लग्न करणार का अशी चर्चा सुरू आहे. कारण हार्दिकनं 2026च्या T20 वर्ल्ड कप विजयानंतर माहिकाला आपली लकी चार्म आणि मेरी मिसेस असं म्हटलं. हार्दिकनं 31 मे 2020 रोजी लॉकडाऊन दरम्यान अत्यंत साधेपणानं पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅन्कोविक हिच्याशी कोर्ट मॅरेज केलं. त्यानंतर त्यानं पुन्हा नताशासोबत हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीनं विवाह केला. लग्नाच्या 3 वर्षानंतर 14 फेब्रुवारी 2023 रोजी उदयपूरमध्ये शाही विवाह केला. मात्र 2 वेळा लग्न करूनही नताशा आणि हार्दिकचं लग्न केवळ 4 वर्ष टिकलं. 18 जुलै 2024 रोजी हार्दिक आणि नताशानं वेगळे होत असल्याची घोषणा केली. सध्या दोघांना अगस्त नावाचा मुलगा असून त्याचा घटस्फोटानंतर दोघे मिळून सांभाळ करतात. या सर्व प्रकरणानंतर आता हार्दिक माहिका सोबत लग्न करेल याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र हार्दिकनं माहिकाला लक असल्याचं म्हटलं. त्यामुळे हार्दिक पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकू शकतो असं म्हटलं जात आहे. आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर यांसह अनेक दिग्गज क्रिकेटपटू होऊन गेले. मात्र अद्यापही हार्दिकची जेवढी चर्चा झाली तेवढी चर्चा कोणत्याही क्रिकेटपटूची झाली नाही. पण चर्चा होणं आणि वादात सापडणं हार्दिक पांड्या चर्चेत कमी आणि वादात जास्त राहिला. आधी एकदा करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हार्दिक पांड्या आणि KL राहुल गेले होते. त्यानंतर हार्दिक पांड्यानं तिथं जी वक्तव्य केली त्यावरून रान पेटलं होतं. हार्दिक पांड्यानं फक्त त्याचीच नाही तर टीम इंडियाची पोलखोल या मुलाखती दरम्यान केली होती. त्यानंतर ही मुलाखत डिलीटही करण्यात आली होती. आता एवढं झाल्यावर तरी हार्दिक पांड्या सुधारेल असं वाटलं होतं, मात्र तसं काही केल्यास झालं नाही. हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स कर्णधार बनवल्यानंतर 5 वेळा ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहित शर्माला ज्या पद्धतीने हार्दिक फिल्डिंगसाठी सूचना करत होता त्यावरूनही हार्दिकवर बरीच टीका झाली. त्याला फॅनच्या ट्रोलिंगचा आणि उद्रेकाचा सामना करावा लागला होता. तरीही हार्दिक काही केल्यास सुधारत नाही. हार्दिकला बघून याच ओळी आठवतात, जो खानदानी रईस है
वो मिजाज रखते हैं नरम अपना, तुम्हारा लहेजा बता रहा है, तुम्हारी दौलत नई नहीं है. त्यामुळे हार्दिकनं आपल्या खेळासोबत हेही सांभाळलं पाहिजे. कारण टॅलेंट तर सचिन आणि विनोद कांबळी दोघांमध्येही होतं. मात्र एक त्याच्या टॅलेंटमुळं तसंच संयम आणि नम्रतेमुळं क्रिकेटचा देव बनला, तर दुसऱ्याला क्रिकेट विश्वातून आणि प्रसिद्धीतून गायब केलं गेलं. पाहत रहा LS मराठी.